नमस्कार मंडळी, जगात भारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण गावी आलो आहे आणि जुलै महिना चालू झाला आहे. पाऊस खूप उशिरा चालू झाला नाही. आपण थोडंसं उशिरा गावी आलो आहे आणि आता चाललो आहे थेट खेकडे पकडायला. जी चिंबोरीची खेकडी म्हणतात ती बघूया आपण. नदीला पाणी फुल आहे तरी कसं नदीला पाणी तर खूप आहे, पण बघूया काय त्यातून भेटते का. सवयीचं गुण आमचं मोडायचं नाही. आता गावी आलो इथं जावंच लागेल. कुत्र्याला पण घेऊन चाललोय मी. चला, सोबतीला हे आमचे दोन कुत्रे. चला, आणि आमच्या सोबत आहे झोमॅटोची बॅग घेऊ का? ही बॅटरी. आणि असं आपण तयार करत चाललोय. आणि इकडं रात्रीचे 9 वाजलेत आणि थेट आपण आपल्या ज्या घराच्या वरच्या साईडलाची वाळ आहे त्या वाळत जाणार आहे. या ठिकाणी बघू, मी आजच दुपारी आलेलो आहे आणि आजच रात्री आम्ही किरवणला चाललोय. हे आमचं देवाचं पाणी आहे. ते बघ किरवाय बुड घेतले. ते बघतो. बघलीच नाही मी. हा बघा, ह्या पाण्यातला किरवा आहे बघा. पाण्यात आमचं देवाचं पाणी आहे. ह्याच्यातला आम्ही काय किरवे बिरवे खेकडे बिकडे पकडत नाही. आमची आता भावा सुरुवात झालेली आहे. आमची सर्व झाले, कौल दिलाय देवाने. दोन पावलं नाही केलं. आपली खाली वाडी आहे, तुम्ही बघू शकता तिथं. हे लाईट जी दिसते ना, ती वाडी आहे. हे आपलं जुनं घर आहे. त्याच्या पलीकडं आपले नवीन घर आहेत. आणि हे आमच्या वाड्याचा जोता जुना बघा, बघू शकता तुम्ही. आता नाहीये. आता इकडं भाजी लावली जाते बघा. चला मित्रांनो, बघा आपल्या सोबत आहेत योगेश जाधव. योग्यांना त्याच्या हातात जी काठी आहे, म्हणजे रात्रीचं फिरताना ती काठी असणं आवश्यक आहे. खास करून जेव्हा नवीन नवीन पाऊस पडतो, जेव्हा हे असं बारीक बारीक गवत आलेलं असतं ना, आणि जेव्हा पाऊस जातो तेव्हा जमीन अशी उबदार होते. आणि त्या उबदार जमिनीत तिथं फिरण्यासाठी असे आपले जंगलातले प्राणी, म्हणजे सरपटणारे प्राणी, उदाहरणार्थ साप वगैरे खूप येतात बाहेर. त्यामुळं नेहमी हातात काठी ठेवणं आवश्यक आहे. ह्या अशा पाळापाचळातून वन्यजीव लपलेले असतात. त्यामुळं आपला एक एक पाऊल हा हिशोबात आणि अगदी व्यवस्थित टाकायचा असतो रानात गेल्यानंतर ना. खास करून हे नवीन नवीन जेव्हा पावसाळा चालू होतो ना, तेव्हा. हे बघा, खेकडी मेलेली आहेत. आणि आपण आलेलो आहे तो घराच्या वरच्या बाजूला. पाणी खदूल झालेलं आहे. आणि खदूल पाण्यामध्ये किरवा भेटायला जरा मुश्किल राहतो. असं जर किनाऱ्याला जर खेकडा आलेला असेल तर तेवढंच आपल्याला भेटेल. पण या खदूल पाण्यात जरा खेकडे पकडणे म्हणजे मुश्किल आहे. तर आपण आता ही जागा सोडून वरच्या बाजूला चाललेलो आहे. मित्रांनो, आत्ताच पाऊस पडून गेला ना, त्यामुळं खूपच पाणी गढूळ झालेलं आहे. आणि त्यात आता हे खेकडे भेटतील असं वाटत नाही.
आपल्याला पहिला किरवा भेटलाय मित्रांनो. आणि अशा प्रकारे रे तर मित्रांनो बघा दुसरा खेकडा आपल्याला भेटलेला आहे. अरे बापरे कसला भेटलाय, जबरी भेटलाय मित्रांनो. त्याला पिशवी कमी पडेल पण आता माझा मोबाईल ठेवायला लागेल मला. मित्रांनो अशी तीक्ष्ण नजर लागते खेकडे पकडायला. आणि खरं तर पाणी खूप जास्त आहे आणि त्यातून आम्हाला खेकडे मिळत आहेत. पाण्याचा प्रवाह बघू शकता, दुधासारखं पांढरं पाणी दिसतंय. एवढं खरं तर पाणी लागत नाही. मित्रांनो इथे एक पकडलेलं आहे योगी जाधव अण्णांनी. आणि हे बघू शकता किती मोठा आहे तो. बाप रे बाप, जबरदस्त असा हा खेकडा आपल्याला भेटला. आणि याला खरंच आता ही जी पिशवी आहे ती कमी पडणार आहे आपल्याला. याला व्यवस्थित ठेवू आपण. खरं तर मित्रांनो आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी मोठी भेटतील म्हणून. आणि त्यामुळं आम्ही छोटीशी पिशवी आणली होती. आणि त्यातल्या त्यात 2 खूप मोठी चिंबोरीची खेकडी भेटलेली आहेत आपल्याला. तर आणि पाणी पण जास्त होतं आणि पाऊस पण पडून गेला होता. त्यामुळं असं वाटलं नाही की खेकडी मिळतील, पण मिळतात खरं तर. आम्ही मधनंच आलेलो आहे, अर्धी जी वाल आहे ती काढलीच नाही. आम्ही डायरेक्ट शॉर्टकट मारून एक 10-15 मिनटाचा इथं वाल काढणार आहे. अर्धा तास धरा, बघूया आपण पुढे अजून काय भेटतंय का. चला मित्रांनो हे बघा, हा जो खेकडा आहे आत्ता जो गेला, पुढं तुम्ही बघू शकता किती जाळी झालेली आहे. वरती जायला चान्स नाही. आता आपल्याला या वाटेने असं इकडं जावं लागेल. आणि असे जंगलातून हे मोठे मोठे मध्ये अडथळे येत राहतात. बघा योगेश जाधव आपल्या अण्णा अशा पद्धतीने वाकून वाकून जात आहेत. बहुतेक त्यांना काहीतरी दिसलंय आणि मोठं दिसलंय म्हणून ते चौताललेत. आणि आता हात घालणार तेवढ्यातच खेकडा गेला. आणि तुम्ही बघू शकता एकदम बिळामध्ये त्याने हात घातलेला आहे, पण तो त्यांच्या हातातून निघून गेला आहे. बाटुरणी जे असतात ना ती एवढी चप्पल नसतात. म्हणजे हे चिंबोरे असतात ना ते खूप डेंजर आणि खूप चप्पल असतात. आता योगेश जाधव हे खूप प्रयत्न करत आहेत आणि काठी तुटलेली आहे. नो पाणी पण खूप मोठ्या प्रमाणात. आणि तिथं अजून एक पकडलाय. वर धबधबा बघा आणि हा खेकडा बघा. खूप मोठं पाणी आहे आणि त्यामुळंच काहीसं ते बघा ते धबधबा काहीसा अडथळा येतोय आपल्याला खेकडे पकडताना. चला भेटलं आपल्याला, बघू. हा आंगड्यात ओढून टाक. हो चावला मागाशी. तर मित्रांनो तिथं एक भेटलं आहे. आणि जो मागाशीच्या म्हणत ज्या चावला असेल ना तुम्हाला दाखवतो मी. सोडतच नव्हता पण सोडायला लागला त्याला लगेचच. कारण काय आहे त्याचं किरवा चावल्यावर कसा लगेच सोडू शकतो. आणि हा बघा ते मी तुम्हाला नंतर सांगतो. हे पहिला खेकडा बघा मस्तपैकी आम्हाला इथं भेटलेला आहे. आणि त्याला पण आपण ह्या छोट्याशा पिशवीमध्ये टाकून चला पुढे.
बॅटला हवा. बारकी चौथा बारकी आहेत ही बारकी आहेत. तर मित्रांनो हे बघा वाळत आलेलं खरं जवळपास 8:45-9च्या दरम्यान आपण घर सोडलं होतं. बघ कुत्रा बघ जातोय आणि एक अर्धा एक तास झालेला आहे, अर्धा तास झालेला आहे. आणि ही बघा ही एवढी पिशवी आपल्याला भरून भेटलेली आहे. खूप जड झालं आहे, आता माझ्या हातात ते राहत नाही. आणि आता या रस्त्याच्या वरच्या बाजूला आलो आहे आणि इथं काय भेटलं नाही की खालच्या खाली आम्ही घरी जाणार आहे. म्हणजे तासाभराचं काम आहे पण आम्हाला खेकडी मजबूत भेटलेली आहेत तिथं. आणि जो आपटला हा कालू काल एकटाच आलाय पण पांढऱ्या कुठं दिसत नाही. पांड्याची वाटतं दांडी गुल झाले. पाऊस पडतोय आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. काय बारका आहे ठीक आहे, बारका आहे पण चिंबोरीचा. बेकार आता धुकटीचं वातावरण झालं मित्रांनो. ही बॅटरीवर तुम्ही धुकट बघू शकता, ही धुकट पासरलेली आहे. आणि आता आपण जाऊया घरी. अशा प्रकारे आपण ही वाल आणि हा दंड ही वाल सोडलेली आहे. धन्यवाद. चला आता आम्हाला रस्ता नाही माहिती खरं तर, आम्ही कुठं चाललोय आणि कुठं आलोय ते पण नाही माहिती. कारण जास्त करून इकडं आम्ही कमी प्रमाणात येतो, खालच्या मोठ्या मोठ्या वाळांनी खूप वेळा जातो. आणि चला आत्ता मित्रांनो आपण या पेटगुलवाडीच्या रस्त्यावर आलेलो आहे. काय रस्ता नवीन झाला आहे आणि त्या रस्त्याच्या वरच्या बाजूने आम्ही कधी गेलेलो नाही आहे, त्यामुळं रस्ता माहिती नव्हता आम्हाला. वरची वाट खरं तर तुम्हाला दाखवायला झालं तर दाखवतो. तुम्हाला ती दिसतात का नाही काय माहिती घरं. इथं बारीक बारीक नाही दिसणार बहुतेक, हे लाईट आहेत ना इथं खाली, ती आमची वाडी आहे, जवळच आहे. चला हे काय इथनं आपण वरती गेलो. हे झाड इथं पडलं, या झाडाच्या वरना इथे एक पकडला वर. ते जाता जाता भेटतंय गे रे एक, जो किरवा चावला असेल ना भेंडी एकदमच जोरात ताकद लावून चावलं आणि बारीक स्किन भेटली तडाक्याला. वडला असता तर सोडला नसता अजून. बरं असं सोडला. आता आलो आपल्या इथं. तर मित्रांनो खेकडे पकडून झालेत आणि आपण आता परतीच्या प्रवासाकडे चाललो आहे. आणि तिथं एक अजून एक पकडला आहे मित्रांनो. थांबा 2 मिनटं जाऊ. मित्रांनो ह्या भवीस बघा जाता जाता ज्या बहीण आहे बघा का वाटा रावस. आणि हे आहे जाता जाता आमची वाटेला लागलो होतो. आणि हा तुम्ही पाहू शकता. आणि मला पण यायचं आहे फेममध्ये, त्यामुळं या किरव्याच्या बहुत बघू जरा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, लावशील इकडं गालाला. मित्रांनो मी इथं आम्ही इथून परत जात असतानाच इथं अवघ्यांना एक दिसला बघा. आणि खूप मोठा असं तो किरवा आपल्याला दिसला जाता वेळी. याला म्हणतात नशीब. काय काय वेळेस आपण लांब जातो, खूप लांब प्रमाणात असं खेकडे पकडायला जातो वेगवेगळ्या वालांमध्ये, पण काय आपल्याला नशिबात भेटत नाही. पण आज बघा काय झालं आहे, आपल्याला घराच्या वरतीच एक जाऊन एक तासभर पण नाही झालं आहे आणि आपल्याला फुल अशी ही बिग साईज पिशवी भरलेली तुम्हाला दिसते एवढी. आणि बिग साईज आहे, सगळे खेकडे हे मोठे आहेत असं म्हणताय. एकाच दुसरा एकच असेल मला वाटतं तो मागाशी पकडलेला, तो सोडला तर सगळे खेकडे मोठे आहेत.
जवळजवळ आता 5 किलोच्या वरती हे वजन माझ्या हातात झालेलं आहे. वरतून येवग्यांनाचा आवाज येतोय. आलो या ठिकाणी आता परत एकदा. वा बापरे, खतरनाक आयटम आहे हा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, जबरदस्त. आता नाही ह्याच्यात जागा काय मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. हे असे मासे, मुरग्या आमच्या इथं त्याला म्हणतात. मुरग्या पण सुरुवात झाली आहे मुरग्यांना पण. आणि हे आम्ही इकडं मे महिना किंवा असं एप्रिल महिना जेव्हा पाणी आटतं, म्हणजे उन्हाळ्यात डोहातलं पाणी आटतं, तेव्हा आम्ही ते पकडत असतो. ते पण आपल्याला इथं दिसले. तुम्हाला मित्रांनो घरं दिसत असतील. हे बघा, आपण वाल सोडले आणि ही इथं लाईट आपल्या घरची आहे. आणि इथनंच आपण आता खाली चाललो. हे बघा, योग्यांनाचं काजू लावले त्या चोंड्यात. हो, परफेक्ट. सोमवारी मित्रांनो घरी आलोय. ह्याच्यात ठेवतोय. तुम्ही बघू शकता आता ह्याचा पहिलाच लांगडा बिंगडा तोडलेला आहे. शाबाईन. आणि ही किरव्यांची रांग. हो, हे बघा मित्रांनो, इथं मला जो चावला ना, हे दोन बघा, इथं एक आणि इथं एक, सोडलाच नाही. हे फाटलंय मला पूर्ण. हे बघा, पूर्ण फाटलंय दोन ठिकाणी असं. आणि मी काय केलं, शांत राहिल्यामुळं, शांत हात ठेवल्यामुळे हे लवकर सोडलं. नाही तर लवकर सोडलं नसतं. असं जर हालचाल केली असते तर लवकर नसतं सोडलं. जबरदस्त आहे रे. ते टाकायला लागेल रे, त्याशिवाय नाही. बहीण हा कुठनं आला बघ, नाही तर सकाळपर्यंत सर्व गायब होतील. गेली कुठे म्हणशी. लॉक कर जाय त्यासारखी. म्हणजे तेवढे आहेत तेवढी. दोन आत्ता भेटली. आणि गेल्या वर्षी आपण एवढं फिरलो नव्हते, एवढे भेटले आपल्याला कधी. या वर्षी मी आलो ना पहिल्याच खेपाला. तर मित्रांनो, आपले आजचा जो प्लॅन आहे, म्हणजे उद्याचा जो प्लॅन आहे शुक्रवारचा, तो तुम्ही बघतायच. तिथे एवढी अशी भेटलेली आपल्याला खेकडी. आणि आपण घरी आलो आता. मस्तपैकी खूप मोठी अशी खेकडे भेटले आहेत आपल्याला. बघूशीच वाटतात. कारण त्याचं कारण कसं आहे, सगळीच मोठी आहेत. 2-3 बारकी सोडले तर सगळी मोठी आहेत. आणि अशा प्रकारे आपण घरी आलेलो आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली बटन दिलेलं असेल सबस्क्राईबचं, तिथं सबस्क्राईबवर क्लिक करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपला जगात बरे कोकण सफारी आपला हा ग्रुप आहे, तो बघत राहा. धन्यवाद.